पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। शिवाजीनगर चंद्रय्या मारय्या भंडारी सीएमबी सामाजिक व शैक्षणिक संस्था गेले 10 वर्षापासून पुणे शहर व परिसरात कार्यरत असून संस्थेच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या सोहळ्याचे औचित्य साधून छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांचा भव्य सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला। तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांचा देखील विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला। पुणेरी पगडी, शाल, सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरूप होते। सोबतच पोलीस, आरोग्य, कृषी, सामाजिक आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा व गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा देखील सन्मानाचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक कार्याचा वारसा भंडारी परिवाराची तिसरी पिढी भक्कमपणे सांभाळत असून संस्थेचे संस्थापक श्री एकनाथ शेठ भंडारी, अध्यक्ष मारुती भंडारी, विश्वस्त अनिल भंडारी यांच्यासह सर्व कार्यकारिणी व सदस्यांचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या। संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त सायंकाळच्या वेळी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करून व्यावसायिक मार्गदर्शक श्री एस सावंत यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे विशेष मार्गदर्शन केले। सोबतच महिलांचा आवडीचा खेळ पैठणीचा, होम मिनिस्टर व हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील मोठ्या जल्लोषात घेण्यात आला। या सत्राचे उद्घाटन सर्व स्त्री शक्तीच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेविका रेश्मा भोसले, सामाजिक कार्यकर्त्या सायली पवार यांना देखील शिवम्मा भंडारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना भरघोस बक्षिसे तर खेळात सहभाग घेणाऱ्या सर्वांनाच भेटवस्तूचे वाटप देखील करण्यात आले। या बहारदार सोहळ्यासाठी हजारो महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। ही संस्था गेली 15 वर्ष कार्यरत आहे। त्यांना हक्कासाठी कार्यालय पाहिजे होतं, त्या कार्यालयाचं आज उद्घाटन झालेलं आहे। या संस्थेच्या माध्यमातून येत्या काळात बरेच कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। त्याचा समाजाला, इथल्या लोकांना बराच फायदा होईल म्हणून या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। इथले शिवाजीनगर मतदारसंघातील आमदार श्री सिद्धार्थदादा शिरोळे, पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, भंडारी समाजाचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले हे देखील उपस्थित होते। ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। मी सर्व भंडारी परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो की तिसरी पिढी आहे त्यांची सामाजिक वारशाची। आणि मारुतीजींनी जे त्यांचं जनसंपर्क कार्यालय केलं आहे त्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून या परिसरातील नागरिकांची अतोनात सेवा होईल याच्यात मला कुठलीही शंका नाही आहे। आणि त्यांच्या ह्या पुढच्या सगळ्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा। शेठ भंडारी आणि मारुती भंडारी सामाजिक संस्थेमध्ये गेले अनेक वर्ष काम करत होते। मी पण त्यांच्या परिवाराचा सदस्य आहे। अशाच प्रकारे काम केल्याने त्यांनाही प्रेरणा मिळत आणि आम्हाला सगळ्या लोकांना सुद्धा काम करताना उत्साह वाटतो। सर्व आमदार सिद्धार्थजी आहेत, नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, सर्व इथं आलेत, मित्र परिवार आले, सामाजिक संस्था इथं आलेले आहेत। त्याच्यामुळे नक्की ते काम करतात ते सिद्ध होते। आणि ऑफिस हे आज टाकले, गेले 10, 12, 15, 20, 25 वर्ष त्यांचा वारसा आहे काम करायचं। त्यामुळं या ऑफिसच्या माध्यमातून अजून जास्त सेवा होईल, जास्तीत जास्त परिवार त्यांना शहरातला जोडला जाईल। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे त्यांच्याबरोबर आहोतच, पण इथला वस्तीतले नागरिक असतील, मंडळं असतील, ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आणि काम करतात। मला अभिमान आहे, आनंद आहे आणि अशा प्रकारे त्यांनी काम करावं। पुन्हा एकदा मारुती एकनाथ शेठ भंडारी यांच्या संपर्क कार्यालयास माझ्या शुभेच्छा आणि एकनाथ शेठ भंडारी यांच्या परिवारात सुद्धा शुभेच्छा। शैक्षणिक संस्था आज इथे खेळ पैठणीचा हळदी कुंकू समारंभ ह्याचा भव्य वाटप आज केलेलं। आज एकनाथ शेठ भंडारी यांचे आज कार्यालयाचे मोठे उद्घाटन निमित्ताने आज त्यांनी हा हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला आहे। खरं तर बघायला गेलं तर शिवाजीनगर हा भागमध्ये सामाजिक असो, शैक्षणिक असो, हा वारसा कायमपणे राबवलेला आहे आणि या मागच्या पिढीनेही केलं, तसंच पुढच्या पिढीही राबवेल याचं किंचितही शंका नाही आहे। आज महिलांसाठी खूप छान हा कार्यक्रम आज एकनाथ शेठनी इथे आयोजन केला। भरपूर मोठ्या संख्येने महिलांनी हा कार्यक्रमाचा उत्साह साजरा केलेला आहे आणि खरं तर खूप अभिमान आहे। आणि एकनाथ शेठची कायमच या शिवाजीनगर भागाला कायमच मोठी वारसा चांगल्या पद्धतीने त्यांनी इथे सामाजिकपणे काम केलेलं आहे। खरं तर खूप जणांच्या आज आठवण येते, तसं सुखदेव शेठची पण आज खरंच खूप आठवण येते। खूप
खरंच अभिमान आहे की आज कार्यक्रम यांनी आज इथं चांगल्या पद्धतीने घेतला. तसंच आज आपले वायकरांनी पण हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे आणि त्यांनी वाकडेवाडी बी हा कार्यक्रम घेतला होता आणि महिलांना खूप छान पद्धतीने तुम्ही एकत्र करून सगळ्यांचा उत्साह अजून चांगल्या पद्धतीने वाढवता आणि खूप खूप आभार आहे. अभिनंदन. आज तुमचं कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि शेठचंही अभिनंदन आहे आणि असाच हा वारसा कायम तुम्ही पुढं चालू ठेवा आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार. त्या दिवशी तुम्ही ही संस्था स्थापित केली आहे आणि त्यात एवढा मोठा भव्य हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि पैठणीचा खेळ ठेवलाय. ह्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे की पहिला विचार तुम्हाला तुमची संस्था निर्मितीच्या वेळेस आला की आम्ही महिलांचा करू. तर मला हे सगळं बघून खूप माझं मन भरून आले. जेव्हा महिला खेळत होते आनंद आम्ही घेत होतो. तर तुमच्या पण करिअरसाठी पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. भंडारी परिवार हा सतत सगळ्या सामाजिक कार्यामध्ये पुढेच असतो. सगळ्यांना म्हणजे त्यांचे एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. तर त्यांचे ॲक्शन्स नेहमीच लाऊडर असतात. तर तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि मला तुम्ही एवढा मोठा मान दिला त्याची मी खूपच आभारी आहे. धन्यवाद. पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.